कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे मालाचे नुकसान. धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीला लागले भ्रष्टाचाराचे कुरण लागल्याचा आरोप हिंगणगाव कासारखेड येथील सरपंच दुर्गा बक्ष ठाकूर यांनी केला आहे. दिनांक 15/5/2025 रोजी 3 वाजताच्या दरम्यान पाऊस आला. मोठ्या नवीन शेडमध्ये शेतकऱ्यांनी लिलावासाठी आपला तुरी सोयाबीन त्या ठिकाणी टाकले होते. परंतु नवीन शेडमध्ये टिनाचे पाणी ज्या जागी उतरते त्या जागी संबंधित ठेकेदारांनी अजूनपर्यंत पाईप लावले नाही. त्यामुळे या पाईपचे व शेडच्या टिनावरचे पूर्ण पाणी पाईपच्या जागी छिद्र असलेले त्या छिद्रातून पूर्ण पाणी खाली उतरून शेतकऱ्याच्या सोयाबीन व तुरीत गेले व शेतकऱ्याची तुरी व सोयाबीन पूर्णपणे भिजला. 2-3 दिवसापासून पावसाचे येणे जाणे सुरू आहे. त्यानुसार संबंधित बाजार समितीने शेतकऱ्याची व्यवस्था केली पाहिजे होते, परंतु निष्काळजीपणा व शेतकऱ्याचे हित न जोपासता बाजार समिती काम करीत आहे. भ्रष्टाचार करून ठेकेदाराच्या सोबत पार्टनरशिपचे काम करून स्वतः काम करणे, त्यामुळे कोणीच बोलणारे नाही. स्वतःचे मनोबल्ली चालवून भ्रष्टाचार करून पैसे कमावण्याचा धंदा पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हित न जोपासता आपले खिसे कसे भरले जाईल याकडे लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या मालाची दुरावस्था करणे हे स्पष्ट आजच्या पावसामुळे दिसत आहे, असा आरोप दुर्गा बक्ष ठाकूर यांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी ठाकूर यांनी केली आहे. 15/5/2025 रोजी संध्याकाळी 3:30च्या दरम्यान पाऊस आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो असता शेतकऱ्याचा अतोनात प्रमाणात नुकसान झालं. बांधकामामध्ये त्रुटी केल्यामुळे जे शेडचे मोठ्या शेडचं नवीन बांधकाम झालेलं आहे त्याच्यात त्यांनी पाईप न लावल्यामुळे पूर्ण त्या शेडचं पाणी त्या पाईपाद्वारे खाली आलं आणि खाली येऊन लोकांच्या शेतकऱ्यांच्या मालात गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचं सोयाबीनचं अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे. करिता मी मागेच 15 दिवस पहिले मी DDR साहेबांच्याकडं निकृष्ट दर्जाचे काम केल्याची तक्रार दिली आहे. त्याची चौकशी सुरूच आहे. ते आता निष्पन्न झालं आहे की यांनी चुकीचे कामं केले, त्यामुळे आज शेतकऱ्याचं अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे निर्देशनात आलेलं आहे. वारंवार 3 दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू असल्यावर शेतकऱ्याचे हित जोपासून संबंधित बाजार समितीने त्यानुसारच त्यांनी शेतकऱ्याचा माल शेडमध्ये ठेवला पाहिजे होता, परंतु तसे न करता व्यापाऱ्याचे माल पुष्कळ प्रमाणात तिथे भरलेले आहे व शेतकऱ्याच्या मालाला जागा नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याचा नेहमी नुकसान कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. म्हणून मी DDR साहेबांच्याकडे तक्रार दिली आहे की संबंधित बाजार समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.